सावधान महाराष्ट्र. ज्या ड्रग्जने पंजाब उद्ध्वस्त केला तोच भस्मासूर आता आपल्या उंबरठ्यावर आहे. गोरेगावच्या नेस्को मधील त्या दोन तरुणांच्या मृत्यूने अख्खं राज्य हादरलंय. मुंबई पुणे ते थेट ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेलं हे ड्रग्जचं जाळं नेमकं किती खोल आहे, पाहूया त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. मुंबईच्या गोरेगाव मधील नेस्को प्रदर्शन केंद्रात संगीताचा ठेका धरणाऱ्या दोन तरुणांचा अंमली पदार्थाच्या अतिसेवनाने मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा चर्चेत आला तो म्हणजे उडता महाराष्ट्र. 10 वर्षापूर्वी जे चित्र पंजाबमध्ये होतं तसंच काहीच आता महाराष्ट्रात दिसतंय. मुंबई ड्रग्ज तस्करीची राजधानी बनली असतानाच पुणे, नाशिक, नागपूर आणि अगदी अकोला, अमरावतीच्या ग्रामीण भागापर्यंत हे लोण पसरलंय. 2014 पासूनची आकडेवारी पाहिली तर अंगावर काटा येईल. गेल्या 2 वर्षात तब्बल 4,249 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. हजारो आरोपी ही गजाआड आहेत, तरीही महाराष्ट्राचा उडता पंजाब होतोय. ड्रग्जच्या दलदलीत महाराष्ट्र किती खोलवर रुतत चाललाय हे समजून घेण्यासाठी एक सरकारी आकडेवारी डोळे उघडणारी आहे. 2021 मध्ये राज्यात 2,697 गुन्ह्यांची नोंद झाली आणि 3,934 आरोपींना बेड्या ठोकल्या. तेव्हा जप्त केलेल्या मालाची किंमत होती 102 कोटी रुपये. 2022 मध्ये हे प्रमाण थोडं कमी होतं, मात्र जप्तीचा आकडा 112 कोटींवर गेला. खरा धोका दिसला 2023 मध्ये, जेव्हा गुन्ह्यांचा आकडा 3,477 वर पोहोचला आणि 4,394 तस्करांना अटक झाली. मात्र 2024 हे वर्ष राज्यासाठी सर्वात धक्कादायक ठरलं. गुन्हे कमी नोंदवले गेले असले तरी तब्बल 588 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. म्हणजे तस्करीचं स्वरूप किती मोठं आणि महाभयंकर झालंय याचा हा पुरावाच आहे. 2025 मध्ये सरकारनं पकड घट्ट केली, 2,438 गुन्हे दाखल केले आणि 3,173 जणांना गजाआड धाडलं. ज्यांच्याकडून 239 कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला तर 2026च्या अवघ्या काही महिन्यातच तब्बल 1,438 गुन्हे दाखल झाले आहेत, तर 160 कोटीहून अधिकचा माल जप्त केला. ही आकडेवारी सांगते की महाराष्ट्र पोलीस अहोरात्र लढतायत, मात्र ड्रग्जचा हा राक्षस दरवर्षी आपलं रूप अधिक भयावह करतोय. केवळ कोकेन किंवा एमडी नाही तर आता सिंथेटिक ड्रग्जचा बाजार तेजीत आहे. धक्कादायक म्हणजे कुरिअर, सोशल मीडिया आणि अगदी कॅन्सर पीडितांच्या नावानेही ही विक्री सुरू आहे. या तस्करीत नायजेरियन आणि बांगलादेशी टोळ्या सक्रिय आहेत. त्यांना मदत करणाऱ्या 17 पोलिसांनी आतापर्यंत बडतर्फ करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तस्करांविरुद्ध मकोका लावण्याची आणि त्यांची संपत्ती जप्त करण्याची घोषणा केली आहे. पण प्रश्न उरतोच, कडक कायदे असूनही आपली तरुण पिढी या दलदलीत का फसते? ही नशा नव्हे, हा फास आहे. भविष्याचा हा नाश आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांनी सावधच राहायला हवंय. नेस्को मधील त्या दोन तरुणांची रिकामी झालेली घरं आज अनेक प्रश्न विचारत आहेत. पुढचा नंबर कुणाचा? तुमच्या मुलांच्या हातात गिटार आहे की ड्रग्जचं पाकिट? हे आजच तपासा आणि ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.